टॉस जिंकल्यानंतर हरिग्राम संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी भिंगारवाडी संघाची ओपनिंग ब्लास्टर्स जोडी सलामीवीर फलंदाज सध्या मैदानामध्ये आलेत। मॅचला सुरुवात आपण करणार आहोत। चला बॉल द्या प्लीज त्यांना। बॉल बाय थोडस पहिला दिवस आहे, रुटीन बसायला थोडी वेळ लागते आयोजकांची, हरकत नाही। स्पर्धेचा पहिला दिवस आणि रात्रीचा खेळ उद्या मला वाटतं चांगली प्रेक्षकांची हजेरी उद्या जरूर तुम्हाला बघायला मिळेल। आज बऱ्याच ठिकाणी मागे गणेशोत्सव हा साजरा केला जात आहे, त्यामुळे भरपूर प्रेक्षक ऑनलाईन बघण्याला महत्त्व देतात। सणासुदीच्या दिवशी या गोष्टी घडतात, हरकत नाही। यानंतरच्या आमच्या दोन्ही टीम सांगोर्ली आणि पाटणोली यांना दोघांना आम्ही विनंती करू दोन्ही टीमला की आपण सज्ज व्हायचं। जसा सामना आपण इनिंग संपेल आपण टॉस साठी देखील या विनंती आम्ही करू। नेक्स्ट दोन्ही टीमला अजून बॉल पाहिजे त्यांना। सोमनाथ सुरुवातीला ही गोष्ट लक्षात घ्या, बॅटिंग करणारी टीम आपण जेव्हा टॉस जिंकाल हाराल, जेव्हा बॅटिंग वाटेल येईल तेव्हा तुम्ही व्यासपीठावर दोन फलंदाज येऊन व्यासपीठासमोर बॉल चॉईस करा, म्हणजे मैदानामध्ये थोडंसं विलंब होणार नाही। सामन्याला आपण सुरुवात करतोय। एक चांगली लढत दोन दिग्गज संघांमध्ये, दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा आपण देऊया। सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये फलंदाज मैदानामध्ये आता दाखल झालेत। ओपनिंग ब्लास्टर्स सचिन लहाने आणि प्रतीक गायकर हे दोन सलामीवीर मैदानामध्ये आलेत। सचिन लहाने म्हटला तर भिंगारेवाडी गावचा ट्रम्पकार्ड खेळाडू आणि ते आता ओपनिंग साठी मैदानामध्ये ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून आलेत। सगळं काय वेल सेड आहे। ऑनलाईन प्रेक्षक वर्गांचा आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करू, कारण आमचे हे दोन्ही संघ आमच्या आयोजकांच्या प्रेमाखातीर इमर्जन्सीमध्ये आलेत, कारण अगदी वलप आणि मला वाटतं तोंड हे दोन संघ खेळणार होते, त्यांना काही प्रॉब्लेम्स झाले, त्यामुळे त्यांनी अचानक सांगितलं काल की आम्हाला जमणार नाही। त्यामुळं या दोन्ही टीमनं जे आम्हाला सहकार्य केलं, टीम हरिग्राम भिंगारवाडी दोन्ही टीमचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आणि जातो खेळाच्या मैदानामध्ये। सुरुवात होते। अनु भोईर पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला। स्ट्राइक एंड कडे फलंदाज सचिन लहाने। पहिला बॉल, पहिलाच बॉल। अनु भोईर म्हटलं तर वेगवान गोलंदाज आणि आज प्रसाद पाटील जो या टीमचा मुख्य खेळाडू त्याच्या अनुपस्थितीमध्ये जो नेहमी दोन षटकं फेकतो तो प्रसाद अगदी आज अनुपस्थित आहे, कारण तो एक चांगला मृदुंग वादक आहे, त्यांचं घरचं भजन मंडळी आहे, त्यामुळे संघामध्ये त्याचा आज इन नाही आहे आणि गणेशोत्सव असल्या कारण तो तिकडे बेसते, त्यामुळे अनु आज ओपनिंग मैदानामध्ये करत असताना हा बॉल हवेमध्ये सचिन लहाने कॅच सोडली आहे। सचिन लहानेला जीवनदान देणं टीमच्या दृष्टिकोनातून फार घातक सिद्ध होऊ शकतो येणाऱ्या कालावधीमध्ये। हरिग्राम संघ मागील काही दिवस भरपूर पॅकफुटला होता आणि कालच त्यांनी चिंचवलीच्या स्पर्धेमध्ये रणजी स्पर्धेमध्ये संघ रनरअप ठरला आणि खूप चांगलं प्रदर्शन तिथे झालं। तर भरपूर संघर्षातून अंतिम सामन्यापर्यंत संघ पोहोचला होता। सध्या अनु भोईरला आपण बघतो पहिले दोन चेंडू फेकलेत, पहिला डॉट बॉल आला, तदनंतर झेल तिथे निसटला आणि सचिन लहाने सारखा एक आक्रमक खेळाडू त्याला जीवनदान मिळालं आहे। पुन्हा एकदा एज लागले, बॉल हवेमध्ये तरंगतो, फिल्डर डाऊन द बॉल, चूक करणार नाही। तिथे आपण महेशला बघितलं ज्यानं झेल टिपला आणि बघू शकता फलंदाज झाले। झेल बाद परतावा लागलाय प्रतीक गायकरच्या खेळीचा अंत। आमच्यासोबत जॉईंट आहेत। प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज आणि चांगले चांगले संगीत पोहोचवण्यासाठी काम सध्या करत असताना ही मोहीम त्याने हाती घेतली।
सध्याची परिस्थिती बघू शकता, अनुभवीची चांगली गोलंदाजी, पहिल्या 3 बॉलमध्ये एक झेल जरूर त्याच्याकडून सुटलाय, परंतु मैदानामध्ये पहिला धक्का मिळाला. प्रतीक आज मैदानामध्ये जास्त काही करू शकला नाही. 1 वर 1 अशी सद्यस्थिती आपण बघतोय. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये आलेत. मोहन पाटील बॅटिंगसाठी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. वन डाऊनची भूमिका या खेळामध्ये नेहमीच अनमोल राहिल्या, कारण याच वन डाऊनच्या भूमिकेसाठी आपण बघितलं तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून तर ग्रामीण क्रिकेटपर्यंतचा प्रवास भरपूर काही या नंबरसाठी महत्त्वाचा राहिला आहे. अनु वर्सेस मोहन हे बॅटल. ड्राईव्ह केल्या बॉलला, पाठीमागे फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण तिथे करत असताना बघितलं आपण बालकृष्ण भोपीला. थ्रो जोपर्यंत दूर रिंग करेल तोपर्यंत 2 रन इझी कंप्लीट केल्या गेला, कारण मोठं मैदान आहे, भलं मोठं मैदान आहे. रणजी स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या बाउंड्री लाईन फार कमी ठिकाणी असतात आणि त्यामुळं बघू शकता बघा, जो आतमध्ये बसला रेलिंगच्या, चला उठा. पाठीमागे बॅनर खाली, कीपरच्या पाठीमागे जे आतमध्ये प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतो, प्लीज सगळ्यांना उठायचं आहे आणि रेलिंगच्या बाहेर जायचं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंगच्या आतमध्ये कोणी बसू नका, नाहीतर निश्चितच आमचे आयोजक तिथपर्यंत पोहोचतील. खेळाडू सुद्धा मी आपल्याला सुद्धा विनंती करेन, लॉंग ऑफला सुद्धा काही खेळाडू बसलेत, आपल्याला प्रेमाची विनंती आहे, आपल्याला तिथे उठायचं आहे, कारण सीमारेषा रोप आहे आणि प्रॉब्लेम होतील. तर सर्व प्रेक्षक जे रेलिंगच्या आतमध्ये बसलेत, मी त्या सर्वांना विनंती करेन आपण तिथून उठायचंय. नक्कीच हवं तर व्यासपीठावर येऊन तुम्ही बसा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. खेळाडूंना देखील आम्ही विनंती करू. रन फलकावर धाबा आहेत त्या टोटल 3. चेंडू फेकले गेलेत, 4 बॉल फेकले गेलेत, 1 विकेट आल्या. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात. सचिन लहानेला जीवनदान देखील मिळालं आहे. वेगवान तेज तरार चेंडू, वेगासोबत जेव्हा बाउन्स मिळतो तेव्हा नेहमी आपण बघतो फलंदाजांना एवढं यश मिळत नाही, कारण अनु म्हटलं तर प्रचंड वेग आहे त्याच्याकडे, थोडी त्याची वेगी शैली आहे. बॉल रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण हायर अँड ॲक्शन बघतो, कानाच्या सरळ हात आपण बघतो, पण तो अणूचा थोडं डोक्याच्या आसपास येतो, त्यामुळे एक अँगल बनतो. रिदममध्ये थोडंसं बदल, बिघाड इथे झाला. पंच डेड बॉल आम्हाला सांगत असताना चांगले अंपायरिंग आमचे 3ही पंच, अगदी सत्यवान काकडे सर, आधी प्रफुल्ल गायकवाड सर ओवळे आणि त्यासोबत हिरामनजी भोसले सर हे देखील यांना आपण बघतो. चांगली अंपायरिंग 3ही पंच आमच्यासोबत. भरपूर अपील तिथे झाली आणि होय पंचांनी अपील उचलून धरले. लेफ्ट हँडेड खेळाडू परतावा लागेल मोहन पाटीलला. क्लिअर एज होती आणि मोहनच्या खेळीचा झाला अंत. दुसरा धक्का बॅटिंग असताना टीम IIC अगदी भिंगारवाडी टीमला 3 धावांवर 2 बाद पहिले षटक संपलाय. तर निश्चितच इथे उपस्थित असणारे आमचे अतिथी मान्यवर मी अमय शेठ पाटील यांना विनंती करेन, प्रकाशदादा मसने आमच्या समवेत आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं. यायचे अमय शेठ, आपलं त्यांचं शुभ असते. एक काळ होता ज्यांनी क्रिकेटमध्ये गाजवला आणि आता सध्या बिझनेस क्षेत्रामध्ये निश्चितच मी प्रकाशदादा मसने यांचं इथे स्वागत केले जाते. आमचे बाईकचे पुरस्कर्ते अमय शेठ पाटील यांच्या शुभ असते, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जात आहे. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट म्हणून त्यांचं सुद्धा खूप खूप इथे आम्ही स्वागत करते. त्यानंतर आमचे दुसरे आमचे दानशूर दाते प्रकाश बालाराम पाटील आमच्या एक फोनवरती ते लगेच रेडी झाले. ते प्रकाश बालाराम पाटील त्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल सुद्धा पुरस्कृत झाली. तर यायचे प्रकाश पाटील, आपला सुद्धा सन्मान आपण स्वीकारायचा. हा मान आहे, हा सन्मान आहे आणि निश्चितच त्यांचं सुद्धा इथे आम्ही स्वागत करते. प्रकाश बालाराम पाटील यांच्याकडून सुद्धा आम्हाला सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल उपलब्ध झाली, त्यांचं सुद्धा खूप खूप आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. बॉल हवेमध्ये तरंगतो, फिल्डर डाऊन द बॉल. शुभम भोपी चूक करणार नाही. सचिन लहाने संघाचा मुख्य खेळाडू, सोपान म्हात्रेच्या खात्यामध्ये मोठं यश. सचिन लहाने झेलबाद. नंतर आमचे आणखीन एक अतिथी मान्यवर निश्चितच पांडुरंग बुवा, त्यांची सुद्धा उपस्थिती आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभली, तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय खूप खूप स्वागत.
हरिभक्त पारायण आणि निश्चितच जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा असते त्यांची उपस्थिती आम्हाला नेहमी लाभते असे त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करते. आज श्री गणेश जयंतीचा दिवस आहे तरी सुद्धा त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप स्वागत करते. आमच्या बाईकचे पुरस्कर्ते अमय पाटील त्यांच्या शुभ असते त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. त्यानंतर आमचे आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व क्रिकेटला त्यांनी निश्चितच जबरदस्त खेळाडू निशांतदादा पाटील चेरवली त्यांची सुद्धा इथे उपस्थिती. मी निशांत पाटील यांना सुद्धा मी विनंती करेन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. निशांत पाटील त्यांचं सुद्धा इथे शुभ आगमन त्यांचं सुद्धा स्वागत अमय पाटील यांच्या शुभ असते. त्यानंतर मी विनंती करेन आणि ज्यांच्या नावानं आज भिंगारवाडी संघ खेळते आणि त्यांनी सुद्धा जेव्हा स्पर्धेची ऍड आली त्यांनी आम्हाला सांगितलं की लक्की ड्रॉ प्रेक्षकांसाठी शेवटच्या रात्रीमध्ये ती सुवर्ण संधी असणार आहे. लक्की ड्रॉ साठी असणार आहे सायकल आणि ज्यांनी आम्हाला ती पुरस्कृत केली आणि आमची प्रीमियर लीगची स्पर्धा सुद्धा त्यांच्या संघाने जिंकली होती ते संजूभाई शेजवान कोपरोली त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. मी भाईंना विनंती करेन या भाई आपण मंचावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय खूप खूप स्वागत. धावांसाठी संघर्ष करत असताना दिसलाय थोडंसं आपण बघू शकता मैदानामध्ये टीम भिंगारवाडी एक चांगल्या स्टारची त्यांना आता गरज आहे. पंच काहीतरी इशारा करतायत. ओ गणू मामा प्लीज सामना सुरू असताना आतमध्ये तुम्हाला यायचं नाही रेलिंगच्या आतमध्ये नंतर या गणूभाई मामा गणूभाई यांचा भरपूर प्रेम आहे सगळ्यांवर. त्यांची मित्र परिवार आपण बघितलं तर शांतता संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. चला मैदानामध्ये लगेच सामन्याला सुरुवात इथे होईल. हे बघा आमचं मुख्य व्यासपीठ मान्यवरांचं शुभ आगमन इथे झालं. आपण त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम. धावसंख्येचं टोटल एकंदरीत स्कोर आपण बघितला 1.2 चेंडू संपलेत. धावा फलकाबाहेर 4 विकेट गेले 3. सचिन लहानेला जीवनदान मिळाल्यानंतर असं वाटलं होतं सोमनाथ की रन येतील त्याच्या बॅटमधून बरंच काही बघायला मिळेल परंतु मागील तो फटका त्याचा फसला. या मैदानावर चांगलं टायमिंग करणं आणि त्यासोबत गॅप शोधणं हे तेवढंच प्रत्येक बॅट्समनला महत्त्वाचे आहेत. मागील 3 सामन्यांचा अभ्यास भिंगारवाडी संघानं चांगला जवळून केला. हरिग्राम संघ जरा वेळेवर आलाय त्यामुळे बघायचं आहे. डिफेन्स करत असताना स्वतःच्या फॉलोमध्ये कलेक्ट केला झाला नाही बॉल. 1 रन या बॉलवर समोरून चोरून घेतली नजरेसमोरून. सध्या दोन्ही खेळाडू नौके आहेत मैदानामध्ये. प्रशांत गायकर आणि ऋतिक गायकर हे 2 खेळाडू आपण सध्या बघतो आणि सध्या ते खेळत असताना दोघांनी 1-1 बॉलचा सामना केला. 1-1 सिंगल रन त्यांनी केले. जरी शांत सुरुवात झाली असली काही वेळ जाऊ द्यावा लागतो कधी कधी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. मला वाटतं चांगली गोलंदाजी होते तर सिंगल डबल कडे होई फोकस करावा लागेल. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न फिल्डर दूरवरून पोहोचतील तिथे बघितलं अनु दुसरी साडे निघालेत आणि यस गुड रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण करत असताना अपील तिथे जरूर झाली. बघा तुम्हाला 2 रिव्ह्यू आहेत अगदी दोन्ही टीमला मी जरूर सांगेन. एक रिव्ह्यू जो स्पेशल व्हाईटसाठी आहे पंचांनी डॉट दिला किंवा पंचांनी व्हाईट दिला त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता रिव्ह्यूला आणि त्यासोबत दुसरा जो आहे त्या रिव्ह्यूला तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर रनआउटसाठी वापरा नाहीतर बिमरसाठी. परंतु एकदा गमावला तर दोन अगदी रनआउट आणि बिमर दोघांनाही तो मिळणार नाही. त्यामुळे विचार विनिमय करून तो दुसरा रिव्ह्यू तुम्हाला यूज करायचा आहे. धावसंख्येचं टोटल आपण सध्या बघतोय 7 धावा ऑन बोर्डवर. बॉलर तयार सोपान म्हात्रे पाठीमागे फिल्डर दूर आहेत थोडेसे अनु परंतु पोहोचलेत बॉलवर. सिंगल बनली आहे दुसरेसाठी. या खेळामध्ये तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वाचं असतं. अनुने बघितलं की गोलंदाजाच्या पाठीमागे फक्त कव्हर करण्यासाठी एक फिल्डर आहे त्यामुळे त्यांनी एन कदाचित स्ट्रायकर एन निवडला असावा. आणि सध्या हे 2 मिडल ऑर्डरचे खेळाडू प्रशांत गायकर आणि ऋतिक गायकर मैदानामध्ये लढावं लागेल. आपल्या टीमला सावरावं लागेल. वेगवान बॉल सोपांना स्पीड जनरेट केला. हा अंतिम बॉल पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करणारा संघ आपण बघू शकता टीम भिंगारवाडी जाऊन पोहोचलाय 9 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यानं.
चला आमचे दोन्ही नेक्स्ट टीम सांगोर्ली आणि पाटणोली दोन्ही कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करायचा आहे. धावा झालेत 9, विकेट झालेत 3. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय अनु भोईर. सांगोर्ली संघाचं मला वाटतं रिपोर्टिंग मिळाली येते. आम्ही पाटणोली संघाच्या संघनायकाला विनंती करू की आपण ही रिपोर्टिंग करायची. चला मॅच आता पुन्हा एकदा सुरू होते. आता क्षेत्ररक्षणाचं विखुरलेलं झालं तुम्हाला बघायला मिळेल. फिल्डिंग डिपार्टमेंट सध्या सेट करत असताना भव्य दिव्य क्रीडांगण. खरं तर भरपूर प्रचंड मेहनत आहे सगळ्यांची. या मैदानाला रूपरेषाच बदलवून टाकली. जेव्हा मी डे टुर्नामेंट मध्ये आलो होतो आणि आज संपूर्ण मैदान बदललाय. भरपूर माती मैदानामध्ये. तर याच दरम्यान वॉटर एज सोसायटीचे सन्माननीय भीमराव भगत सर यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप स्वागत करते. निश्चितच त्यांची उपस्थिती जेव्हा वाजेचं क्रिकेट असतं त्यांची नेहमी आम्हाला लाभते. तर भगत सर आपलं खूप खूप स्वागत. प्रशांतसाठी हा चेंडू तर गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. पाठलाग सुरू आहे परंतु चेंडूला तिथे थांबवू शकला नाही राज आणि रन मात्र मिळतील या बॉलवर. संघर्षमय चौकार. नक्कीच सध्या मैदानामध्ये अनुवर आक्रमण झालंय. चौकार तिथे आलाय. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा थोडा बदल केलाय. 4च्या मदतीने संघ डबल डिजिट मध्ये कन्वर्ट करतोय. रन फलकावर धावा आहेत 13. 3-13. प्रशांत गायकर सध्या डाव सावरण्याचा. हो व्हॉट अ डिलिव्हरी. काय बॉल आहे. बॉल अगदी बॅट जोपर्यंत पोहोचे ग्राउंडेड होईल तोपर्यंत बॉल निघून गेलं तर विकेट किपर कडे. भन्नाट वेग अनु भोईरचा. अगदी बघितलं यंगस्टर्स 3 वर्ष अगदी जवळपास 2 वर्ष संघाच्या स्कॉट पासून दूर होता इंजरी कारणानं. जसा टीम मध्ये इन्व्हॉल्व झाला तसा भरपूर योगदान टीमचा वाढवलंय त्याने. आज बॅटिंग देखील फार सुंदर तो करतो. काय स्पीड आहे. काय दमदार स्पीड आहे. मैदानामध्ये स्पीड गन लावली तर जरूर मला वाटतं कदाचित 125-30च्या आसपास स्पीड असावा या बॉलमध्ये. इतका वेग अनु भोईर सध्या जनरेट करत असताना. रन फलकावर धावा आहेत टोटल बघू शकता 13. मागील 2 डॉट बॉल आहेत. दोन्ही खेळाडू एकत्र आलेत. प्रशांत आणि ऋतिक. काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने बॅटिंग करायला हवी, कारण टार्गेट सेट झालं नाही तर गोलंदाजांना सामना वाचवणं अवघड होईल. त्या कारणास्तव ती चर्चा होते. चॉप केल्या बॉलला फिल्डर आहे तिथे राहुल. 1 हँडेड. एका हातानं हा बॉल त्यांनी अडवलाय. सिंगल रन या बॉलवर मिळेल. धावसंख्येचं टोटल कडे एकदा लक्ष आपण केंद्रित करूया. धावा झालेत ऑन बोर्डवर 14. विकेट गेल्या 3. प्रशांत गायकर खेळतोय वैयक्तिक 6 बॉल 6 रन. ऋतिक गायकर खेळतोय वैयक्तिक 4 बॉल 5 रन. अनु भोईरचा अंतिम चेंडू. अपील तिथे झाली आणि होय पंचाचं बोट आकाशाकडे. कॉट बिहाइंड द विकेट. रोहित घरतनं टिपलाय हा झेल. विकेट क्रमांक 4. 14 धावा 3 ओव्हर नंतर 4 खेळाडू गमावलेत. शेंगदाणेवाले मामा दिवसा स्पर्धा असते तेव्हा ते कलिंगड विकतात. रजनी स्पर्धेमध्ये ते शेंगदाणे विकतात आणि म्हणतात ना जो प्रामाणिकपणे मेहनत करतो ना त्याला यश जरूर मिळतं. मामानं आम्ही बघितलं होतं त्यांनी मला वाटतं एका स्पर्धेमध्ये आय थिंक 200च्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी अगदी आम्ही फायनलच्या दिवसामध्ये होतो. त्यांच्याकडे जवळपास 500 ते 600 शेंगदाण्याच्या पुढे होत्या. त्याने प्रेक्षकांना आशाच वाढल्या होत्या फ्रीमध्ये. त्यांचा संघ पुढे गेला होता तर. आणि जो प्रामाणिक मेहनत करतो ना ते जीवन जगण्याची आणि तो रुबाब का वेगळाच असतो. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. 3 ओव्हर संपलेत. धावसंख्या फलकावर रन आहेत टोटल 14. विकेट गेले 4 आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय बालकृष्ण भोपी. बालकृष्ण सज्ज होत असताना आज प्रसाद पाटीलची अनुपस्थिती, आज धनंजय भोपेची अनुपस्थिती, आज शुभम म्हात्रे देखील प्रेझेंट नाही या टीम मध्ये. त्यामुळे भरपूर जबाबदारी या खेळाडूंच्या खांद्यावर आलेत. बालकृष्ण
बघायचं 14 वर सध्या संघ आहे. प्रशांत गायकर मैदानामध्ये थोडंसं एक बाजू त्यांनी लावून धरली आहे जरूर. 6 बॉलमध्ये 6 त्यांनी केलेत. आणि आता मला असं वाटतं या मैदानावर 200चा नकोच, 100च्या स्ट्राईक रेटने जरी खेळले ना, फक्त डॉट बॉल जरी तुम्ही खेळले नाही तर तुम्हाला यश मिळेल. आणि पुन्हा एकदा झेल हवेत. शुभम भोपी बॉल खाली आलाय आणि झेल त्याने तिथे टिपलाय. आल्या गतीने परतावा लागेल फलंदाज बाद. संदीप म्हस्कर हा खेळाडू आता मैदानामध्ये उतरलाय फलंदाजीसाठी. चौथं षटक सुरू आहे. 14 वर 5. परिस्थिती बिकट आहे सध्या. टीम IIC भिंगारवाडीच्या दृष्टिकोनातून 2 हात करावे लागतील. मागील 3 सामने देखील आपण बघितले. पहिला सामना खूप चांगली लढत, 31 धावांचं आव्हान त्या मॅच मध्ये होतं आणि अगदी बघितलं तर जवळपास 2 षटकं राखत असताना तो सामना जिंकला होता. दुसरी मॅच 22 धावांचं आव्हान, जवळपास त्या मॅच मध्ये 3 ओव्हर राखत असताना तो सामना जिंकला होता. तिसरी मॅच 4 ओव्हरचा सामना, 24 धावांचं आव्हान, 2 ओव्हर राखत असताना तो सामना दोस्ती स्पोर्ट्स बिगर संघाने जिंकला आणि सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला संघ. आणि आता ही या गटातील हो काय शॉट आहे, लाजवाब, अप्रतिम. कोण म्हणतं या मैदानावर षटकार येत नाही? हा षटकार बघा, अक्षरशः तुम्हाला 18 जानेवारी इतका दूर आलेत 6 रन षटकार. रन फलकाला आता थोडीशी चालना मिळते. षटकार आल्यानंतर हरिग्राम संघ आतापर्यंत शांत होता आणि जसा हा षटकार आला तसा एकत्रित आलाय. काय करायला पाहिजे त्यांनी अभ्यास केलाय. या मैदानावर धावा करणं कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी त्याला अपवाद ठरत असताना यथाक्षणी मैदानामध्ये बघितलं आपण संदीप म्हस्करनं हा षटकार ठोकला. संघ पोहोचलाय सध्या 20 धावांवर. आज हरिग्राम संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय आणि बघा सध्या हरिग्राम संघ मैदानामध्ये खेळतोय आणि या टीमचा एक मोठा पाठीराखा सौरभ भोपी याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आम्ही जरूर देऊ. रन फलकावर धावा तुम्ही बघताय सध्या 20. 5 गड्यांच्या मोबदल्यानं अर्धी सेना मैदानातून जरूर गेले, परंतु आता धावांचा ओघ मात्र सुरू झालाय. बालकृष्ण सध्या गोलंदाजी मार्कवर. गतवर्षी या गोलंदाजानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हरिग्राम टीम कडून खूप चांगली गोलंदाजी केली होती. संपूर्ण सीझन कुठेच त्यांनी मार खाल्लं नव्हतं, परंतु यंदाचे सीझन बघितलं आपण बालकृष्णनं तर जवळपास अगदी जर संघ 12 टुर्नामेंट खेळला असेल ना तर त्यामधून अगदी 2-3 स्पर्धेमध्ये थोडासा बालकृष्णनं मार खालाय. परंतु कधी कधी प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा नसतो, कधी कधी दिवस खराब असतो, परंतु मैदानामध्ये बघायचं आहे. पुन्हा एकदा आक्रमण केलं, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलं बॉलला. शुभम वेगानं बॉलवर, पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातामध्ये आला नाही, दुसऱ्यासाठी प्रयत्न तिथे केला जातोय. आणि बघा रनिंग बिटवीन द विकेट, तेज तरार जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत 2 रन पूर्ण केले गेले. हेच करायचं आहे मैदानामध्ये. डॉट बॉल पासून वंचित राहावं लागेल टीम भिंगारवाडीला. आणि सध्या बघायचंय संघाची धावसंख्या झाली 22. शेवटच्या 9 बॉलचा खेळ आता उर्वरित राहिलाय. तयार आहे गोलंदाज. स्विच हिटचा प्रयत्न, एज जरूर लागली होती, परंतु विकेट किपर रोहित कडे भरपूर वेळ कमी होता आणि तेवढ्या कमी वेळामध्ये अगदी बघितला तिथे त्यांनी बॉल अडवण्याला महत्व दिलं गेलं. डॉट बॉलची ती सांगता होतं असताना लेंथ अँड लाईन मधील जो बॉल होता अगदी बालकृष्णचा त्याच्यावर षटकार आला होता. चर्चा जशी झाली तसं त्याने लाईन मध्ये देखील बदल भरपूर केलेत. हा देखील चांगला बॉल, तेज तरार राहिला. हा देखील रजनी स्पर्धेमध्ये वेगवान गोलंदाजांना एक वेगळंच महत्व आहे. डे स्पर्धेमध्ये स्पिन गोलंदाजांना वेगळंच महत्व आहे आणि रजनी स्पर्धेमध्ये वेगवान गोलंदाजांना महत्व दिलं जातं. आणि सध्या ती चांगली गोलंदाजी. मागे 2 बॉल निर्धाव आलेत आतापर्यंत. 5 बॉलमध्ये 8 रन. फटका हा देखील चांगला होता, परंतु पाठीमागे फिल्डर आहेत, मला वाटतं तिथे होते अनु भोईरला आपण बघितलं. आणि पंच सांगतायत की षटक दरम्यान इथे समाप्त झालाय.
चला मैदानामध्ये मला वाटतं हेच पंच तिथे नियम सांगत होते साईड लाईन. हेच पंच. स्कोर झाले मित्रा 23. चला फिल्डिंग लावून घ्या हरिग्राम आपण देखील. पाटणोलीचे कॅप्टन आम्ही विनंती करू की आपण ते देखील आलेत. चला वेलीवर दोन्ही संघ आलेत. या ओव्हर नंतर टॉस आपण करणार आहोत. सांगरोली संघाने रिपोर्टिंग केली होती परंतु आपण व्यासपीठावर येऊन बसा. बघा आमचे महागुरु एम डी गडगे सर दिवस रात्र मेहनती करतायत. भरपूर स्पर्धा त्यांना कव्हर कराव्या लागल्या आणि असं अनेक वेळा होतं जेव्हा तुमचं नाव लौकिक तुम्ही होता, जेव्हा लोक तुमच्यावर प्रेम करतात. समजा आज वाजायला स्पर्धा सुरू आहे आणि आज पिंटू शेट यांची स्पर्धा आहे आणि आज दुसऱ्या ठिकाणी स्पर्धा असली त्यांचंही आमंत्रण असतं महागुरूंना, तेव्हा त्यांना भरपूर प्रश्न असतात एक्झॅक्टली कुठे जायचं. आणि बघू शकता आज महागुरू इथे आलेत. त्यांच्यासोबत आमचे शिंदे सर देखील आलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही इथे करू. धावसंख्येचा टोटल आपण पाहूया. अगदी 4 ओव्हरचा खेळ संपलाय. ऑन बोर्डवर धावा आहेत 23, विकेट आहेत 5. अंतिम षटक आता मैदानामध्ये फेकलं जाणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये विशाल भोपीच्या खांद्यावर ही गोलंदाजीची जबाबदारी. विशाल अंतिम षटक फेकेल. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत संदीप मस्करनं. त्याने 5 बॉलमध्ये 9 रन केलेत. ऑफ ब्रेक केला, लेट कट केला, गॅप मधून निघालाय बॉल. पाठीमागे एकदा बॉल निघाला की समजा तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊनच थांबेल. आलाय चौकार. चौकार इथे आलाय. 4च्या मध्ये त्यानं धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या टोटल 27 धावा. आज वाजे नगरीमध्ये स्पर्धा कव्हर होते. मला वाटतं वाजकरांनी ठरवलं की कॉमेंटेटर अंपायर स्कोरर आपले ठेवायचे तर त्यांना बाहेरचं कोणाला बोलायची गरजच नाही असं मला वाटतं. परंतु आज त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं सगळ्यांना, त्याबद्दल आम्ही आपलं देखील आभारी. हो काय बॉल आहे. विशालनं लेन चेंज केली. यावेळेस पुलर लेंथवर यॉर्कर लेंथवर हा बॉल त्याने ठेवला. मागील थोडंसं हाफ ट्रॅकर यूज केला, त्यामध्ये ऑफ ब्रेक होतं. खूप चांगल्या पद्धतीने लेट कट केला आणि लवकर धडा मिळाला आणि लवकर शिकलं आणि तदनंतर संदीप समोर हा त्याने डॉट बॉल फेकलाय. धावसंख्येचं टोटल आपण बघतो सध्या 27 धावांपर्यंतचा प्रवास टीमचा. आणखीन एक यॉर्कर. काय जबरदस्त गोलंदाजी. यॉर्कर नाही तर वाईड यॉर्कर. याच्या अगोदर यॉर्कर म्हटलं ना तर सोमनाथ फलंदाज थांबणारच, परंतु त्याच्यावर जिथपासून हेलिकॉप्टर शॉट आले तिथपासून यॉर्कर बाउंड्री लाईनच्या बाहेर जावे लागले आणि त्यावर गोलंदाजानं ऑप्शन शोधला वाईड यॉर्कर आणि फार कमी खेळाडू चॉप करतात बॉलला आणि त्यामुळे मोठं सक्सेस इथे मिळत असताना गोलंदाजांना आपण बघितलंय. भरपूर वाईड यॉर्कर आलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस वाईड यॉर्कर नाही तर थोडं लेन पाठीमागे ठेवली. असं असतं ना की या खेळामध्ये म्हटलं जातं ना की तुम्ही अपोजिशनच्या एक पाऊल पुढे माइंड मध्ये असलं पाहिजे. त्यांनी ओळखलं विशालला की एक्झॅक्टली बॅट्समनच्या माइंड मध्ये काय आहे. तो या क्षणाला वाईड यॉर्कर साठी चॉप करायला तयार होता आणि त्यामुळे थोडंसं गुडलेन निवडलं आणि मागील देखील डॉट. आणखीन एक अजिबात संधी मिळत नाहीये तिथे मैदानामध्ये आणि पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे. तिसरे पंच आमच्यासोबत जॉईंट होते. मला वाटतं ते आपले पंच लंच आधी गेले. त्यामुळे ऑर्गनायझर टीम तुम्ही जॉईन व्हा. व्हाईट साठी देखील आहे पंच. व्हाईट साठी देखील आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे दोन्ही पण, व्हाईट पण आणि रनआउट पण. तर
इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅट्समन रनआउट. चला, फेअर डिलिव्हरी वाईड नाही आहे आणि त्यासोबत फलंदाज रनआउट देखील आहेत. बघा किती मला वाटतं जवळपास हे 2 डिसिजन देण्यासाठी 10 मेंदू काम करत होते, 10 लोक काम करत होती. शेवटचा बॉल आता फेकला जाणार आहे. 27 वर संघाचा डाव अडकलाय. 6 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. मैदानावर बॅटिंग करणं फार चॅलेंजिंग झालंय. तर पिच क्युरेटर कुठे त्यांना भेट घ्यावी लागेल. एक्झॅक्टली त्यांनी पिच मध्ये काय केलंय याची चर्चा मला करायची आहे. दोन्ही कॅप्टन आमचे तयार आहेत. जसा हा बॉल फेकला जाईल तसा आम्ही टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत, कारण पहिल्या सत्रातील हा अंतिम बॉल आहे. 27 वर 6 सध्या आपण बघतो. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील नितीन गायकर शेवट गोल करण्यासाठी आलेत. फटका चांगला आहे, अलॉंग द कार्पेट आहे. पाठीमागे फिल्डर आहे शुभम. सिंगल बनलेत, दुसरीसाठी खेळाडू निघालेत आणि 2 रन मात्र या बॉलवर इथे पूर्ण होत असताना अशा रीतीने खेळाचं पहिलं सत्र, पहिला डाव 5 षटकं समाप्त झाली. 30 चेंडूंचा सामना केला टीम IIC भिंगारवाडीनं. रन केल्या 29 आणि वागेश्वर हरिग्रामला करायचे 30 बॉल 30 धावांची विजयासाठी गरज आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. ओ टू महागुरु. थँक्स वैभव. इथे पाटणोली क्रिकेट संघाचे संघनायक, सांगोली क्रिकेट संघाचे संघनायक यांच्या दरम्यान इथे नाणेफेक इथे केली जाणार आहे. संजूबाई शेजवान ज्यांच्या माध्यमातून कोफरली ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला स्पोर्ट सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. संजूबाई या आपल्या शुभ हस्ते ते नाणेफेक इथे संपन्न होईल. आमचे पिंटू शेठ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात. त्याचबरोबर अमेय पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आले आहात. आपलं आम्ही स्वागत करतो. स्पोर्ट सायकल त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. नाणेफेकीचा कौल पाटणोली क्रिकेट संघ संघनायक नाणेफेक जिंकलेले निर्णय प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. तर तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. पिंटू शेट्टी आहे इथे समोर. आपण मान्यवरांचा सन्मान इथे करू. तर स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे संजूबाई शेजवान यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिलीपदादा पाटील यांच्या शुभास्ते इथे सन्मान केला जात आहे. संजूबाई आपला आम्ही आभार व्यक्त करू. एक चांगलं योगदान आहे तुमचं या स्पर्धेकरता. यानंतर भीमराव भगत सर ऑटोरिएज सोसायटीचे प्रतिनिधी आहेत. भीमराव साहेब या आपल्या यथोचित सन्मानित केला जाईल. भीमराव भगत साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. ऑटोरिएज सोसायटीतले ते प्रतिनिधी आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेसाठी ज्यांचा खूप मोठा योगदान आहे, ज्यांची संकल्पना आपल्या भेटीसाठी आली ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाजे पिंटूशेठ पाटील यांच्या शुभास्ते मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर अविनाश पाटील वाजे, अविनाश दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. अविनाश आपण ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपलं आम्ही स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने स्वागत करतो. उपसरपंच दिलीप शेठ पाटील, त्यानंतर सायबा रॉकेट बैलाचे मालक अमेय शेठ पाटील यांच्या वतीने आपला आम्ही इथे आभार व्यक्त करतो. तर हरिग्राम संघ आपला पण 2 सलामीचे फलंदाज पाठवा, आपल्याला विनंती आहे. देवेंद्र घरत मोठे भिंगार या देवेंद्र दादा आपला सन्मानित केला जाईल. त्यानंतर रमेश भगत यांचा सन्मानित केला जाईल. या देवेंद्रचा सन्मान पिंटूशेठ पाटील वाजे, वाजे ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वीच्या टर्ममध्ये ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभास्ते इथे सन्मान केला जात आहे. सूरज भगत आणि नीलकंठ भगत यांचं इथे आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे.
तर गाडेश्वर येथील आदरणीय व्यक्तिमत्व नारायणदादा याला सन्मानित केलं जाईल. नारायणदादा आपला येतोचे सन्मानित केलं जाणार आहे. गाडेश्वर येथील एक आदरणीय व्यक्तिमत्व समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्याने सातत्याने जोपासलेला आहे. गाडेश्वर येथील एक आदरणीय व्यक्तिमत्व नारायणदादाचा येतोचे सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. त्यानंतर सुरेश शिंदे साहेब या गेली 35 वर्षे महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळामध्ये त्यांनी सेवा केली. उत्कृष्ट क्रिकेट समालोचक सुरेश शिंदे साहेब यांचा सन्मान केला जाईल. तत्पूर्वी आपण समालोचक कक्षमध्ये बोलणार आहोत. आता जोडले जातील आदित्य यांच्याकडे आपण बोलूया. तर थँक्यू सर. चांगली लढत पाहायला मिळते. एका बाजूला असणारे हरिग्राम संघ आणि एका बाजूला असणारे भिंगरवाडी संघ. तर 30 धाब्यांची असणारे गरज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच चेंडू इथे मात्र ऑफ ट्रॅकर होता. चेंडूला जरूर दिशा दिलीये. चेंडू मात्र थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूवर येतोय धनधनीत चौकार. पहिल्या चेंडूवर श्रीगणेशा केलाय. पहिल्या चेंडूवर दाखवलाय चौकार. गोलंदाज साहिल लहानेवर केलाय आक्रमण. सोपान मात्र एक ते मात्र आक्रमकरित्या करतोय सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार निशीर केलंय सुरुवात. धावसंख्या 4. पहिलाच एक बॉलचा खेळ समाप्त. दुसरा चेंडू घेऊन असणार साहिल पुन्हा एकदा तयार. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख या गोलंदाजाची. पुन्हा एकदा फटका जरूर खेळलाय. गॅप मध्ये चेंडू जाणार. अजून एकदा जातोय सीमा पार. येतोय चौकार. डीजे आता ज्यांचं आगमन झाले ते संतोष लक्ष्मण पाटील आणि नरेश दादा मसले त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. तर त्यानंतर निलकंठ जोमा भगत आमच्या कूलरचे पुरस्कार देत यायचे. निलकंठ आपण मंचावरती आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. जाऊया मैदानावर. तर पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार साहिल. पुन्हा एकदा फटका खेळलाय बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय प्लॉट मध्ये. येतोय मॅक्सिमम षटकार. डीजे ब्रँड म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सोपान मात्रे. इथे मात्र मैदानात आग ओळखत असताना आपल्याला पाहायला मिळते कमालीची फलंदाजी. सलग 2 चेंडूवर 2 चौकार. त्यानंतर आलेला षटकार. डगआउट मधून सेट होऊन गेलेला फलंदाज पाहायला मिळेल. सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा असणार तयार. साहिलला इथे मात्र पूर्णपणे प्रेशर मध्ये टाकलाय. धावसंख्या कमी होती तिथे मात्र धावा जास्त इन्व्हेस्ट केल्यात. पुन्हा एकदा असणार साहिल लहाने गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला फलंदाज असणार सोपान मात्रे. कमालीची फटकेबाजी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 14. पुन्हा एकदा फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक तिथे वाता असतील. चेंडूची अडवणी होणार तिथे मात्र. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निशीर. धावफलक पुढे जाईल. 1 धावे निशीर 15 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूची सांगता करत असताना अगोदर या चेंडूंची फिकी करायची होती. या चेंडूंची फिकी करायची होती ते मात्र धावसंख्या 15 जरूर पाहायला मिळेल. आता मात्र साईकला फलंदाज असणार शुभम असणारे. शुभम बोपी असणारे. नवीन फलंदाज असणारे. लेफ्टी रायटीचा कॉम्बिनेशन तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा साहिल असणार तयार. एक वेगवान गोलंदाज. तिथे मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न. चान्स जरूर बनवली होती तिथे मात्र. संधी होती. संधी मात्र गमावली. या चेंडूवर मिळणार सिंगल. सिंगल निश्चित. धावसंख्या 16. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर आपण चित्त्याच्या चपल्याने 2 फलंदाज धावा जमवताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतील. चांगलीशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वाजेगावात प्रथमतः डे नाईटचं आयोजन. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं या स्पर्धेनिशी सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज साहिल तयार. स्ट्राईकला सोपान. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर करायचा तिथे मात्र वेगवान चेंडूची फिकी. शेवटचा चेंडू विनर डॉट. डॉट बॉल निशीर. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा धावफलकावर.
एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16. या आपण मंचावरती आपलं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर संजू भालेकर चेरेवली, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व. मी दोन्ही ग्रामस्थांना विनंती करेन आपण या मंचावरती तुमच्यासाठी जागा खाली आहे. त्यानंतर बालाराम भालेकर चेरेवली यांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा यायचे मंचावरती, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेश भगत त्यांना सुद्धा विनंती आहे या आपण सुद्धा. आलेले संपूर्ण ग्रामस्थांना मी विनंती करेन की आपण मंचावरती आपली जागा निश्चित करायची. तुमची जागा प्रेक्षकामध्ये नाही आणि आमच्या हृदयामध्ये. ही स्पर्धा गावाची आहे, अभिमानाची आहे, स्वाभिमानाची आहे आणि निश्चितच युवा वर्ग एकत्र आलेत. तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे. तर सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन या आपण मंचावरती, आपलं करतोय आम्ही खूप खूप स्वागत. जाऊया मैदानावरती. ओव्हर टू आदित्य. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज सचिन लाने तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरी गोलंदाजी जबाबदारी दिली, धावा वाचवावे लागतील. धावा खूप खर्च झालेत, टोटल मात्र कमी होता. तिथे मात्र धावांना इन्व्हेस्टमेंट दिली आहे. चांगली फलंदाजी हरिग्राम संघाच्या फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. शुभम आणि सोपानची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. स्ट्राईकला शुभम बोपी असणारे, नॉन स्ट्राईकला सोपान. मात्र कमालीची तिथे मात्र आपल्याला फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तिथे मात्र हलक्यात हाताने चेंडू जरूर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक घेतील तिथे. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. सचिन लाने असणारे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि सरळ लांब लचक अँड सप येतोय षटकार. डीजे हा फलंदाज या फटक्यांसाठी ओळखला जातो. कमालीची फटकेबाजी. षटकार चौकारांसाठी ओळखला ना खेळाडू. कमालीची फटकेबाजी करत असताना सचिनवर केलंय आक्रमण. सोपान मात्रे कमालीची फलंदाजी. पुन्हा एकदा असणार सचिन तयार गोलंदाजी ट्रॅकवर. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना ते आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता. तिथे मात्र षटकार काढल्यानंतर डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सचिनला पाहू. या चेंडूंची फिकी अगोदर करायची होती. धावा मात्र इन्व्हेस्टमेंट झाले. धावा तब्बल जाऊन पोहोचतील धावफलकावर. 23 धावा धावफलकावर. 23 ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अजूनही 7 धाव्यांची गरज असणार आहे. कमालीचा फटका. पुन्हा एकदा चांगला फटका जरूर केलाय. आई चेंडू जाणार सरळ प्लॉट मध्ये. येतोय षटकार. डीजे याच दरम्यान ज्यांचं आगमन झालंय पद्माकर पाटील आणि त्यांच्या समेत सुनील माचिवले. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन यायचं आपण. आणि महादू पाटील ग्रामपंचायत कर्मचारी त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती. पहिल्या सत्रामध्ये आपण धावा बघत नाही, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनतात. जाऊया आदित्य पुन्हा एकदा. उगाच या फलंदाजाच्या नावावर 3 बाईक नाहीयेत. कमालीची फटकेबाजी तिथे जरूर पाहायला मिळाली आणि सामना जिंकला हरिग्राम संघ. बेस्ट ऑफ लक असतील आपल्याला पुढच्या सामन्यासाठी आणि हार्ड लक असतील भिंगारवाडी संघ. पुढच्या टुर्नामेंटसाठी असतील आपल्याला शुभेच्छा. आमच्या आपण या स्पर्धेत भाग घेतला. आपलं तर या सामन्याचा हिरो कमालीची फटकेबाजी केली. सोपान मात्रे 9 चेंडू 31 धावांची केली आणि 1 विकेट त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालं. अष्टपैलू केलू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी. या सामन्यात हिरो सोपान मात्रे. देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. सोपानला विनंती आपण सोपान लगेच या. देऊया पण तत्पूर्वी डीजेला चान्स. तर सामन्याचा सामनावीर सोपान मात्र ठरते सामन्याचा सामनावीर.
तर मी संजूभाई सेजवान यांना मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज सोपान मात्र ठरते सामन्याचा सामनावीर. दोन्ही संघ वाईल्ड कार्ड होते ज्यामध्ये भिंगरवाडी संघ असेल आणि त्यानंतर वागेश्वर हरिग्राम संघ आपण मैदानावरती पाहतोय आणि त्यांनी तो सामना जिंकलाय.